नमस्कार. मी मोरेश्वर. आय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. राज्यात अद्यापही काही महापालिकांच्या महापौर पदाच्या निवडणुकीवरून मोठ्या घडामोडी सुरू आहेत. चंद्रपूरमध्ये आपण पाहिलं काय झालं ते. आता भिवंडीमध्येही नाट्यमय घडामोडी झालेल्या आहेत. नाट्यमय घडामोडी. अटीतटीच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार नारायण चौधरी हे काँग्रेसच्या पाठिंब्यावर महापौर झाले आहेत. मोठी घडामोड आहे. भाजपच्या 6 नगरसेवकांनी तिथं बंड केला आहे. भाजपची 6 नगरसेवकांनी बंडखोरी केली आहे. आता त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष भाजपचे रवींद्र कदम यांनी दिला आहे. पण ते काय होणार, शेवटी बंडखोरी झाली आहे. म्हणजे भाजपचाच गेम झालेला आहे अशातला भाग नाही. शिंदे सेनेलाही धक्का बसला आहे. शिंदे सेनेच्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज मागे घेतले गेले. त्यानंतर कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांना पाठिंबा दिला. म्हणजे शिंदे सेनेने यांना पाठिंबा दिला. त्यामुळे निवडणूक अटीतटीची झाली. आणि अटीतटीच्या निवडणुकीत बंडखोर नारायण चौधरी विजयी झाले. या बंडखोराला काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपचे 6 जण असे एकूण 48 जणांनी मतदान केलं आहे. शिंदे सेनेने अखेरच्या क्षणी डाव टाकला. पण भाजपचे 6 जण फुटल्याने सारा गेमच पलटला. नारायण चौधरी हे भिवंडी सेक्युलर फ्रंट यांचे उमेदवार बनले. महापौर पदाची उमेदवारी न मिळाल्याने भाजपपासून दूर जात चौधरींनी भिवंडी सेक्युलर फ्रंटचा आधार घेतला होता. म्हणजे या भाजपची उमेदवारी चौधरींना पाहिजे होती, ती मिळाली नाही म्हणून ते तिकडे गेले. चौधरींच्या बंडखोरीमुळे भाजपचा भिवंडीत पुरता गेम झाला आणि भाजपचा अधिकृत उमेदवार 3ऱ्या क्रमांकावर फेकला गेला. नारायण चौधरींना म्हणजे बंडखोराला 48 मतं, नंतर कोणार्क विकास आघाडीच्या विलास पाटील यांना 25, तर भाजपच्या स्नेहा पाटील यांना 16 मतं मिळाली आहेत. म्हणजे भाजपची बेइज्जती झाली आहे. फक्त 16 मतं आणि 3ऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे भाजप. आता भिवंडीमध्ये हे सर्व अनपेक्षित होतं. नारायण चौधरींना उमेदवारी पाहिजे होती, ते आहेत भाजपचेच, पण त्यांना महापौर पदाची उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी बंडखोरी केली. खळबळ उडाली होती आणि 6 नगरसेवक त्यांच्या मागे गेले. त्यामुळे चौधरी एकदम वरती गेले. आता बंडखोरी तर झाली आहे, तर भाजप या बंडखोरीकडे कसं पाहते ते पाहायचं आपण. प्रदेशाध्यक्षांनी म्हटलं आहे की बंडखोरावर कारवाई केली जाईल, पण ती कारवाई होणार केव्हा आणि हा प्रश्नच आहे. परंतु या शिस्तभंगामुळे भाजपच्या हातून भिवंडी महापालिका सध्या तरी निसटली आहे. भाजपचा धाक कमी झाला आहे का?
कारण अनेक महापालिकामध्ये काहीतरी वेगळं घडत आहे आणि भाजप ते रोखायला कमी पडतो असं दिसत आहे. आता एक तर भाजपने जो महापौर पदाचा उमेदवार इथे दिला आहे स्नेहा पाटील, ती निवड चुकली असेल, बहुमतात अंदाज घेण्यात श्रेष्ठी कमी पडली असतील किंवा चुकीचा निर्णय झाला असेल, काहीतरी घडलं आहे. त्यामुळे भाजपला हा दणक्या मार बसलेला आहे. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा.